आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। एकेकाळी स्वतः भगवान विष्णूंनी देवतांना सल्ला दिला की जर समुद्र मंथनाद्वारे समुद्राच्या गर्भातून अमृत प्राप्त केलं गेलं तर ते प्राशन करून देवता अमर होऊ शकतील, कारण की समुद्र मंथन देवता एकटे करू शकत नव्हते। त्यामुळे देवतांच्या राजा इंद्राने असुरांचा राजा बळीकडे जाऊन मदत मागितली। मी असुरराज विरोचन पुत्र बळी देवराज इंद्र यांचे उपस्थित सर्व देवतांसोबत स्वागत करतो। यावे महानुभावांनो। आता सांगावे देवराजेंद्र, तुम्ही कोणत्या प्रयोजन निमित्त आमच्याकडे येण्याची कृपा केली आहे? हे विरोचन पुत्र महाराज बळी, पृथ्वीवरची वनस्पतीची संपदा सोडून समुद्राच्या पोटात सुद्धा अपार संपत्ती आहे। त्यात अनेक मणी मानके आणि बहुमूल्य रत्नांचा समावेश आहे। यात अनेक दुर्लभ औषधी सुद्धा आहेत। तसेच इतरही अनेक प्रकारचे बहुमूल्य पदार्थ समुद्राच्या गर्भात दडले आहेत। ही सगळी संपत्ती प्राप्त करणे हे आम्हा एकट्याला संभव नाही आणि तुम्हालाही नाही। जर का आपल्या दोघांची शक्ती एकत्र झाली तर हे असंभव कार्य संभव होऊ शकतं। आम्हा सर्वांची इच्छा आहे की असुरांच्या सहयोगाने समुद्र मंथन करून त्या सर्व दिव्य पदार्थांना समुद्रातून बाहेर काढलं जावं। उत्तम विचार आहे, आम्हाला मान्य आहे। पण जे काही समुद्रातून प्राप्त होईल ते देवता आणि असुरांमध्ये अर्ध अर्ध वाटलं जाईल। स्वीकार आहे? हो आचार्य, आम्हाला स्वीकार आहे। त्यानंतर समुद्र मंथनाच्या महान कार्याचा आरंभ झाला। सगळ्यात आधी त्यातून हलाहल विष निघालं। त्या विषात इतकी ऊर्जा होती की ते बाहेर निघताच सृष्टी जळू लागली।
त्याला सहन करणं देवांना शक्य नव्हतं आणि असुरांनाही नाही. तेव्हा भगवान शिवांनी सृष्टीच्या रक्षणासाठी त्या हलाहल विषाला आपल्या कंठात धारण केलं. ज्या कारणामुळे त्यांचा कंठ निळा झाला. ज्यामुळे भगवान शिवांचं एक नाव नीळकंठही पडलं. अशा प्रकारे समुद्रातून विष निघाल्यानंतर मंथनाद्वारे समुद्रातून दैवी संपदा प्राप्त झाल्या. त्यात कल्पवृक्ष, त्यानंतर ऐरावत, मग कामधेनू आणि मग लक्ष्मी माता उत्पन्न झाल्या. त्यानंतर स्वतः भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. अमृत बघून देवता आणि दानव दोघेही त्याच्यावर धावून गेले. धन्वंतरींनी देवतांसाठी अमृत वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु असुर खूपच शक्तिशाली होते. ते त्यांच्याकडून अमृत पळवून घेऊन गेले. सोडा सोडा, आधी मी अमृत पिणार. सोडा आधी मी अमृत पिणार. सोडा नाही, मी पहिला अमृताला पिणार. भगवान जाणून होते की देवतांमध्ये इतकं साहस नव्हतं की ते त्या शक्तिशाली असुरांशी लढून अमृत हिसकावून घेतील. अशा परिस्थितीत जर असुरांनी अमृत पिऊन टाकलं असतं तर या सृष्टीवर सदैवच पाप आणि अत्याचाराचं राज्य राहिलं असतं. तुम्ही चिंता करू नका. आम्हाला अमृतासारखा दिव्य पदार्थ त्यांच्यापासून अवश्य वाचवायचा आहे. कारण तामसी आणि असुरी शक्ती अमृत पिऊन अमर झाल्या तर सृष्टीत व्याभिचार आणि अनाचारही अमर होईल. म्हणूनच धर्माच्या रक्षणासाठी, धर्माला विनाशापासून वाचवण्यासाठी आमचं स्वतः येणं अतिशय आवश्यक झालं आहे. तेव्हा भगवंतांनी देवतांच्या सहाय्यासाठी स्वतः एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. स्वतः भगवंतांनी मोहिनी रूपामध्ये येऊन असुरांसमोर अवतरून त्यांना मोहित केलं आणि त्या मोहिनीचं सौंदर्य बघून सर्व असुर अगदी मंत्रमुग्ध झाले आणि कोणाला काहीच सुचेनासे झाले. सर्वजण तिच्या सौंदर्यावर भाळून फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच राहिले. तुम्ही सगळे कोण आहात? अशा प्रकारे आपापसात कलह का करताय? देवी, आम्ही समुद्र मंथन करून अमृत प्राप्त केले आहे. अच्छा. अमृताच्या प्राप्तीसाठी आम्ही सर्वांनी परिश्रम केले होते, परंतु असुरांनी
आमच्या हिश्श्याचं अमृत हिसकावून घेतलं. ज्याच्याकडे शक्ती असेल तोच हिरावून घेऊ शकतो ना. परंतु शक्ती हा न्यायाचा मापदंड असू शकत नाही. मग शक्तीचा उपयोग काय? शक्ती ही न्यायाच्या रक्षणासाठी असते. न्यायाचा मापदंड हा धर्माद्वारे होतो. तुम्ही कुठल्या कुळाचे आहात? अवश्य कुठले तरी नीच कुळ असेल, जे न्याय आणि धर्माची इतकी व्याख्या सुद्धा जाणत नाहीत. मोहिनी. सत्य आहे मनमोहिनी. नाही, जगमोहिनी. हेच सत्य आहे. मीच जगमोहिनी आहे. विश्वातल्या प्रत्येक प्राणी मात्राला मोहित करणं हेच माझं कार्य आहे. म्हणूनच माझं नाव मोहिनी आहे. मी स्वच्छंद आहे. सगळीकडे विहार करत असते आणि जिथे चांगल्या माणसांची सभा भरली असते तिथे माझं नृत्य आणि संगीताने त्यांची सेवा सुद्धा करते, मनोरंजन सुद्धा करते. कारण कोणाचे मनोरंजन करणं हे जगातले सगळ्यात पुण्यवान कार्य आहे. हाच विचार करून इतक्या दुरून मी तुमची सभा बघून आले होते. परंतु इथे कलह, क्लेश आहे, द्वेष आहे, अन्याय आहे. इथे माझं मन नाही लागणार. हे मोहिनी, जर आम्ही हा कलह सोडून दिला, द्वेष मिटवून टाकला, तर तू इथे थांबशील आणि आम्हा सगळ्यांचं मनोरंजन करशील. तू खूप चतुर आहेस. न्याय अन्यायाची गोष्ट बाजूला केली. आम्ही अन्याय करणार नाही. परंतु ह्याचा निर्णय कोण घेईल? तू. हो, तू. आम्ही न्याय अन्याय, धर्म अधर्मचे सगळे निर्णय तुझ्यावर सोडतो. म्हणजे प्रमाण हे आहे. हा आहे अमृत कलश. ज्याला वाटेल त्याला प्यायला दे, नको त्याला मारून टाक. नको नको नको, इतकी मोठी जबाबदारी माझ्याकडे देऊ नका. शास्त्र सांगतंय की कुलीन पुरुषांना एका स्वच्छंद स्त्रीवर कधीच विश्वास करता कामा नये. तुम्ही महर्षी कश्यपांच्या कुळातले आहात. एकदा विचार करा. देवी, मोठातला मोठा कुलीन, मोठातला मोठा शूरवीर, मोठातला मोठा महात्मा आणि मोठातला मोठा योगी जेव्हा एखाद्या सुंदरीच्या नयनबाणाने घायल होऊन गुडघे टेकतो, तेव्हा तो आपला धर्म, आपला कुळ, आपली वीरता, आपली तपस्या सगळं काही तिच्या पायाशी आणून टाकतो. तेव्हा त्याला उचित अनुचित, पाप पुण्य, चांगले वाईट याचे कसले भान राहत नाही. आमची तीच दशा झाली आहे. जी तुझी इच्छा असेल तसंच कर. योग्य अयोग्य, पात्र कुपात्र तूच ठरव. ज्याला अमृताच्या योग्य समजशील त्यालाच अमृत दे. ज्याला तुझ्या सौंदर्याचे योग्य समजशील त्याला तुझं सौंदर्याचं रसपान कर. आणि ज्याला तुझा योग्य समजशील त्याला स्वतःला अर्पण कर. ज्याला तू मिळशील त्याला मग अमृताची काय आवश्यकता. खरं बोललात. व्यक्ती जर असं समर्पण भगवंताच्या बद्दल दाखवेल तर त्याच क्षणी मोक्ष मिळवेल. परंतु कदाचित भगवान स्त्रीच्या रूपात अधिक शक्तिशाली असावेत. ठीक आहे, आता मीच न्याय करीन. तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला.
या 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 ना. या देवता या बाजूला आणि दानव या बाजूला. बसावे बसावे ना. देवता या बाजूला, दानव या बाजूला. पंक्ती करून बसावे. जसं की तुम्ही स्वतःच म्हणालात, मी ज्याला ज्या योग्य समजेन त्याला तसं रसपान करवेन. स्वीकार आहे? स्वीकार आहे. आम्हाला स्वीकार आहे. चालेल, स्वीकार आहे. परंतु नृत्याबरोबरच. नृत्याबरोबरच. अच्छा. आणि मग मोहिनींनी तिच्या दिव्य गाण्याला आणि नृत्याला सुरुवात केली. सर्व देवता आणि असुर तिच्या त्या मोहक रूपाने आणि स्वर्गीय नृत्याने मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिले. तिच्या एक एक सुरांनी सर्व असुर घायाळ झाले आणि भान हरपून मोहिनीच्या मायेत बद्ध झाले. अशातच एक एक करून मोहिनी देवतांना अमृत पाजू लागले. पण जेव्हा दानवांची वेळ येईल तेव्हा ती अमृताच्या ऐवजी त्यांना एक सामान्य द्रव्य पाजत असे. सर्व असुर भान हरपून मोहिनीच्या गाण्यात आणि नृत्यात दंग झाले आणि तिच्या बरोबर गाऊ आणि नृत्य करू लागले. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष देवराज इंद्रही मोहिनीच्या प्रभावाखाली येऊन तिच्या बरोबर नृत्य करू लागले. छवि मोहिनी शुभांगी काया, तू जाने कोई मोहिनी माया. छवि मोहिनी शुभांगी काया, तू जाने कोई मोहिनी माया. तुम्हारे ही कारण ये रूप किया धारण, भेद तुम्ही को समझ नहीं आया. तेरे मीठे बैन तीखे ये नैन, तेरे मीठे बैन तीखे ये नैन, प्रेम की भाषा बोले रे बोले. छुम छनन छुम, छुम छुम छनन छुम, छनन छनन पग घुंघरू बोले, छनन छनन पग घुंघरू बोले.
मोरे नयन मोर श्वेत श्याम रत्नार नयन मोरे श्वेत श्याम रत्नार घट से किसी को घूंघट से किसी को प्रेम सुधा रस दे दे सभी को सुर भी प्यारे असुर भी प्यारे तुम भी हळूहळू आपल्या गाण्याचा आणि नृत्याचा प्रभाव पाडून मोहिनी सर्व देवांना अमृत आणि सर्व दानवांना अमृताऐवजी सामान्य द्रव्य पाजू लागले. पण मोहिनीची ही चतुराई एका असुराच्या लक्षात आली आणि धूर्तपणे देवतेचे रूप धारण करून तो देवतांच्या पंक्तीत येऊन बसला. मोहिनी आता दानव आहे. कपट, आपल्या बरोबर कपट झालं आहे. आक्रमण! त्यानंतर देवता आणि असुरांमध्ये अत्यंत भयानक युद्ध झालं, ज्याला पुराणांमध्ये देवासुर संग्राम म्हटलं जातं. अमृत पिऊन देवता बलवान झाले होते. त्यामुळे शेवटी इंद्राकडून महाराज बळीही मारले गेले. दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांना संजीवनी विद्या येत होती. त्यामुळेच युद्धाच्या नंतर अशा सर्व राक्षसांना ज्यांची शिरं धडापासून वेगळी झाली नव्हती, त्या सर्वांना शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येच्या सहाय्याने पुन्हा जिवंत केलं.
गुरूंच्या कृपेमुळे दैत्यांचे राजा बळी परत जिवंत झाले. राजा बळी परमभक्त प्रल्हादाचे नातू होते आणि परम शूरवीरही होते. इंद्राशी त्या पराजयाचा सूड घेण्यासाठी असुरांचे गुरु शुक्राचार्यांनी राजा बळीकडून 100 यज्ञ करण्याचं अनुष्ठान करवलं. यशस्वी भव, विजयी भव राजन. राजन, तुमचं अभिनंदन की तुमचा 99वा यज्ञही पूर्ण झाला. हे सगळं तुमच्याचमुळे संभव झालंय गुरुदेव. आता केवळ एकच यज्ञ राहिलाय. जर तोही निर्विघ्नपणे पूर्ण झाला तर आपले 100 यज्ञ पूर्ण होतील आणि त्या क्षणी इंद्रपद कायमचं तुमचं होईल. स्वर्गावर देवतांचं वर्चस्व कायमचं समाप्त होऊन जाईल. मग तिन्ही लोकात असुरांचे एक छत्री राज्य स्थापन होईल गुरुदेव. अवश्य. हा यज्ञ केवळ तुझ्या तपाची परीक्षा नाही, आमच्या बळाची आणि विद्येचीही परीक्षा आहे. आता देवगुरु बृहस्पतीही बघतील की शुक्राचार्य आपल्या ज्ञानाच्या आणि विद्येच्या बळाने समस्त देवतांनाही तेजहीन करून असुर कुळाला त्रिलोकांचं राज्य देऊ शकतात. आणि ज्या विष्णूने अमृत मंथनाच्या वेळी आपल्या देवतांच्या स्वार्थासाठी आमच्या बरोबर कपट केलं होतं, तेही बघतील की त्यांची माया आणि कपट असुर शक्तीला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. आता आपल्या ऋषीगणांनी 100व्या यज्ञाचं अनुष्ठान लवकर करावं, कारण आता मला खात्री आहे की बृहस्पती अवश्य त्यात कुठला ना कुठला विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील. प्रभू, जर त्याचा 100वा यज्ञ पूर्ण झाला तर प्रभू तो तिन्ही लोकांचा अधिपती होऊन जाईल. देवराज इंद्र जो तपश्चर्या करेल, कर्म करेल, त्याचं फळ तर त्याला मिळेलच. हा तर प्रकृतीचा नियमच आहे. अवश्य, हाच प्रकृतीचा नियम आहे. जो कर्म करेल, तपस्या करेल, त्याला त्याचं फळ मिळेल. परंतु जेव्हा प्रकृतीचा हा नियम सृष्टीच्या विनाशाचं कारण बनेल आणि शक्ती अशा हाती जाईल जे पृथ्वीवरून धर्म आणि सद्गुणांना संपवून अत्याचार आणि अधर्माचं राज्य स्थापित करू इच्छितात, तर त्यावेळी प्रकृतीच्या नियमांच्या वरही जे दैवी नियम आहेत त्यांचा प्रयोग करायची वेळ येते. आता तीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडण्यासाठी तुमच्या सर्वोच्च शक्तीने प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करूनही त्या अत्याचार्यांकडून शक्ती काढून घेतली पाहिजे. नाहीतर मूर्ख, अशिक्षित आणि अहंकारी सत्ताधाऱ्यांकडून शक्तीचा दुरुपयोग झाल्यामुळे सृष्टी, प्रजा आणि समाजाचा विनाश होईल. तुमचं म्हणणं योग्य आहे देवगुरु. आम्ही आमच्या जबाबदारीचं अवश्य पालन करू. सृष्टीत शक्तीचं संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि देवतांच्या रक्षणासाठी भगवान वामन रूपामध्ये अवतार घेऊन राजा बळीच्या यज्ञशाळेत त्यावेळी पोहोचले जेव्हा त्याचा 100वा यज्ञ आरंभ होणार होता.
महाराजांचा विजय असो. महाराज, यज्ञशाळेच्या द्वारी एक याचक आला आहे आणि तो तुम्हाला भेटण्यासाठी विनंती करतोय. महाराज यज्ञाचा संकल्प करणार आहेत. त्याला जे हवंय ते तिथूनच देऊन त्याची पाठवणी करा. महाराज, अहो मी त्याला हवी ती भिक्षा देण्याचे सांगितले, पण तो महाराजांच्या हातून भिक्षा घेण्याचा हट्ट करतोय. हट्ट करतोय? कोण आहे तो? महाराज, तो एक ब्राह्मण बालक आहे. बालक? मग त्याचा हट्ट करणं स्वाभाविक आहे. त्याला सन्मानपूर्वक इथे घेऊन या. आम्ही त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करू. महाराज, यज्ञ प्रारंभ करायचा मुहूर्त टळून चाललाय. महर्षी, जोवर बळीच्या द्वारी एकही याचक शिल्लक किंवा असंतुष्ट असेल, तोवर यज्ञ कसा आरंभ होऊ शकतो? जेव्हा आमच्या राज्यात कोणालाही काही मागायची गरज उरणार नाही, तेव्हाच तर आम्ही यज्ञ करणं योग्य बनू. तुम्ही मोठी कृपा केलीत की तुम्ही माझ्या यज्ञशाळेत आलात. तुमचे हे नाजूक नाजूक चरण आणि त्याच्या धुण्याने इथली धरती पवित्र झाली. तुमचं तेज बघून असं वाटायला लागले की मोठमोठ्या ऋषींची तपस्या एका मूर्तीवत आमच्या समोर स्वतः उभी आहे. आता तुम्ही आज्ञा करा की मी आपली काय सेवा करू. राजन, आम्ही तुमच्या द्वारावर एक विनंती घेऊन आलो आहोत. हे ब्रह्मचारी, तुमची जी इच्छा असेल ते मागून घ्या. मी ती अवश्य पूर्ण करीन. गाय, सोनं, मणी, माणिक, मोठं घर, संपत्तीयुक्त गाव, हत्ती, घोडे, रथ, जी इच्छा असेल ते मागून घ्या. आम्ही वचन देतो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू. राजन, तुम्ही जे सांगितलं ते तुमच्या कुळाच्या कीर्ती प्रमाणेच आहे. ज्यांचे गुरु परम तेजस्वी शुक्राचार्यांसारखे शक्तिशाली महात्मा असतील आणि ज्यांचे पितामह महाराज प्रल्हादांसारखे भक्त आणि पिता महाराज विरोचनसारखे परमदानी आणि वीर पुरुष असतील, त्यांच्यातच अशी विनम्रता, अशी शालीनता, असे दानवीरतेचे गुण असू शकतात. हे असुरराज, मला माहिती आहे की तुम्ही सर्व विश्वाचे स्वामी आहात. तीनही लोकात अशी कुठलीच वस्तू नाही जी तुम्ही देऊ शकणार नाही. परंतु शास्त्र असं सांगतं की विद्वान ब्राह्मणाने तितकंच दान स्वीकार करायला हवं जितकी त्याला आवश्यकता असेल. तर हे राजन, आम्हाला यज्ञशाळेसाठी थोड्याशा भूमीची आवश्यकता आहे. तर तुम्ही कृपा करून मला तितकी भूमी द्यावी जितकी मी माझ्या पायांनी 3 पावलात मोजू शकेन. मग मी त्यांनीच संतुष्ट होईन. 3 पावलं भूमी? हो. तुमच्या पावलांनी मोजून 3 पावलं भूमी? हो. ब्राह्मण कुमार, बोलणं तर तुझं वृद्धांसारखं आहे, पण बुद्धी बालकांसारखीच आहे.
तुम्हाला इतकंही माहीत नाही की तुमच्या पावलांनी मोजून केवळ 3 पावलं भूमी मागून तुम्ही राजा बळीचा उपहास करताय. आम्ही तिन्ही लोकांचे एकमात्र अधिपती आहोत. आम्ही सप्तद्वीप नवखंड तुम्हाला समर्पित करू शकतो. आमच्याकडून इतकं मागा की जीवनात परत कधी कोणाकडे मागायची गरज पडणार नाही. आमच्या सामर्थ्याला साजेसं मागा, ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जगात सर्व कामना कोणाच्या पूर्ण होतात राजन? व्यक्तीला जितकं मिळतं तितकीच त्याची भूक वाढत जाते. तुमच्याकडे संपूर्ण पृथ्वी आहे, त्यांनी काय तुमची कामना तृप्त झाली? नाही. आता तुम्हाला स्वर्गाचं अधिपती बनायचंय, म्हणून लालसा आणि लोभ जितकं वाढवावं तितकं वाढत जातं. शांती मिळते केवळ संतोषाने. इंद्रिय आणि कामनांना वश करून जो संतुष्ट होईल तोच जीवनात तृप्त आणि आनंदमय होईल. म्हणून हे राजन, मी तुमच्या दानशूरतेचा सन्मान करून माझ्यासाठी केवळ 3 पावले धरती मागतोय. ठीक आहे, जितकी तुमची इच्छा असेल तितकी घ्या. मग मंत्रबद्ध होऊन दानाचा संकल्प करा. राजन, हे तुम्ही काय करायला चाललात? ज्याला तुम्ही सामान्य बटुकुमार समजून 3 पाऊल धरती दान करायला चालला आहात, तो देवतांचा स्वार्थ साधायला आदितीच्या गर्भातून जन्म घेतलेले स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. हे 3 पाऊल तुमच्या जमिनीचं पूर्ण ऐश्वर्य, राज्य, वैभव सर्व काही मागून घेतील आणि इंद्राला जाऊन देतील. हा दैत्य कुळावर खूप मोठा अन्याय होईल. ऐक राजन, हे विश्वरूप विराट पुरुष एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्गाला व्यापून घेतील. मग तिसऱ्या पावलाला तुम्ही कुठे स्थान द्याल? आपलं वचन न पाळण्याच्या पापामुळे तुम्ही नरकाचे वासी बनाल. आणि तसंही तुम्हाला तुमच्या संपत्तीचा केवळ 5वा भागच दान करायचा अधिकार आहे. कारण शास्त्र सांगतं की व्यक्तीने आपल्या संपत्तीला 5 भागात वाटावं. 1 धर्मासाठी, 1 यशासाठी, 1 धनाच्या वृद्धीसाठी, व्यापारात वापरण्यासाठी, 1 भोगासाठी ठेवावं आणि 1 स्वजनांच्या सहाय्यतेसाठी ठेवावं. विद्वान त्या दानाची प्रशंसा कधीच नाही करत. त्यानंतर जीवन निर्वाह करण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून मी म्हणतोय की अजून तुम्ही दानाचा संकल्प केला नाहीत. अशा प्रकारचा मूर्खपणा करून तुमचं सगळं प्रभुत्व नष्ट होऊन जाईल. म्हणून तुम्ही असा अपराध करू नका असुरेश्वर. नाहीतर ज्या फळाच्या प्राप्तीसाठी मी तुमच्याकडून 100 यज्ञ करून घेतोय, ते फळ हा ब्राह्मण कपटाने घेऊन जाईल. गुरुदेव, एक उदार आणि करुणशील मनुष्य कोणा अपात्र याचकाची इच्छा पूर्ण करून जर दुर्गतीचा धनी होत असेल तर ती दुर्गती ही शोभेची गोष्ट बनते. आणि जर हे सत्य असेल की स्वतः अविनाशी भगवान विष्णू एका बटूच्या रूपात माझ्या यज्ञशाळेत आले असतील तर माझ्यासाठी ही गौरवाची गोष्ट आहे. हे महर्षी, वेद विधीचे ज्ञानी तुम्ही ज्या भगवान विष्णूंचे आवाहन करण्यासाठी यज्ञ, तप आदींचे अनुष्ठान करता, तेव्हा ते कृपाळू दर्शन देतात. अशा भगवान विष्णूंद्वारे साक्षात याचना केल्यावर मी कसे मागे हटू शकतो? क्षमा करा महर्षी. मी भगवान बटूंनी मागितलेली धरती अवश्य दान करीन, नाहीतर माझ्यामुळे माझ्या पूर्वजांची कीर्ती धुळीस मिळेल. पण राजन, क्षमा करा महर्षी. मी प्रल्हादाचा नातू आहे आणि एकदा देण्याचं वचन दिलं आहे. आणि आता चोराप्रमाणे धनाच्या लोभ्याने या ब्राह्मणाला कसं सांगू की मी ते नाही देणार?
पृथ्वी म्हणते की ती सर्व काही पेलण्यास समर्थ आहे, परंतु खोट्या मनुष्याचा भार कितीही सहन करू शकत नाही. म्हणून भगवान, मी वचन देऊन खोटा बनू इच्छित नाही. अरे मूर्खा, आहेस तर तू अज्ञानी, पण स्वतःला मोठा पंडित समजतोयस तू काय? तू माझा अपमान करतोयस, तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंयस. म्हणून मी तुला शाप देतो की तू लवकरच तुझी संपत्ती गमावून बसशील. गुरुदेव, मला तुमचा श्राप स्वीकार आहे, पण मी माझं वचन मागे घेऊ शकत नाही. भगवान, कोणाही मनुष्याचं भौतिक शरीर कायमचं जिवंत राहू शकत नाही. एक ना एक दिवस मृत्यू त्याचा नाश करतं, परंतु मनुष्य आपल्या नश्वर शरीराद्वारे इतिहासात जीवित राहून मृत्यूवर विजय प्राप्त करतो. म्हणून मला माझ्या वचनाचं पालन करावंच लागेल. श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणो प्रथम पराध्ययी श्री श्वेतवरा कल्पे वैवस्त मन्वंतरे अष्टात विशांततमे युगे. मी महात्मा प्रल्हादांचा नातू आणि महाराज विरोचनांचा पुत्र बळी प्रतिज्ञाबद्ध होऊन संकल्प करतो की ब्राह्मण पुत्र वामनाने मागितलेली 3 पावलं भूमी दान करतो. ब्राह्मण देवता, आपल्या पावलांनी 3 पावलं धरती मोजून ग्रहण करावी. Krishna Krishna Hare Krishna